भैयाजी जोशी, अनघा घैसास आणि विनयभाई, ज्योत्स्ना एकबोटे ताई, आपण श्री गोविंददेवगिरीजी महाराज यांच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगायचं. फक्त भारतात नाही तर 100हून अधिक देशांमध्ये ज्यांच्या विचार फॉलो केले जातात, ज्यामध्ये लहान मुलांपासून सर्व वयोगटातील लोक त्यांना फॉलो करतात आणि अत्यंत व्हेरी मल्टी डायमेन्शनल आणि इन्स्पायरिंग अशी पर्सनॅलिटी आहे. कोषाध्यक्ष श्री राम मंदिर न्यास अयोध्या, त्यांच्या एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले की मी झोळी घेऊन निघालो आणि ती झोळी इतकी भरली, त्या राम भक्तांनी, प्रत्येक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग केला. असं लोकसहभागातून उभं राहत असलेलं राम मंदिर आणि त्याचे कोषाध्यक्ष जर झोळी घेऊन निघत असतील, तर असे या सर्व प्रॅक्टिकल जगाच्या पुढे असलेले परमपूज्य श्री गोविंददेवगिरीजी महाराज यांना मी विनंती करतो, कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानैशनन्दिनीं. यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनुः, यस्य ब्रह्ममयी दृष्टिः, स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अयोध्येला निर्माण होत असलेल्या राम मंदिरात ज्या भगवान रामललाची स्थापना होणार आहे, त्या रामललाच्या वस्त्रांच्या करता या पुण्यनगरीमध्ये विणकाम चालू आहे. ही माझ्या दृष्टीनं फार लक्षणीय गोष्ट आहे. हे पुण्यपत्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलं आणि छत्रपतींची इच्छा होती, आम्ही आमच्या हयातीत जे करायचं ते केलं.
त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं, काशीच्या विश्वनाथाकडे लक्ष द्या. छत्रपतींचा राज्याभिषेक हा एका व्यक्तीचा राज्याभिषेक नव्हता, तर या देशाचा, या धर्माचा, या समाजाचा कोणीतरी श्रेष्ठ पुरुष त्या सिंहासनावरती असला पाहिजे, ही त्यांची मूळ भूमिका होती. आणि हेच त्यांनी मिर्झा राजे जयसिंगांना लिहिलं होतं. त्या छत्रपतींच्या या शहरातनं भगवान रामरायाला अलंकृत करण्याकरता इथून सुंदर प्रावरणं जावीत आणि ती लक्ष लक्ष हातांनी विणली जावीत, अशा प्रकारची कल्पना करणाऱ्या अनघाताईंचं मी सर्वात पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो. कल्पनासुद्धा मोठ्या कराव्या लागतात आणि मोठमोठ्या कल्पना अंतरंगामध्ये जागृत होण्याकरता तशा प्रकारची विकसित मानसिकता असावी लागते. आज या मानसिकतेची आवश्यकता आहे आणि ती या दृष्टीनं आहे. मित्र हो, भगवान रामरायाचं मंदिर आता निर्माण होतं आहे. त्याचा पुष्कळसा भाग 22 जानेवारीला पूर्ण होणार आणि भगवान रामरायाची प्रतिष्ठा आपण त्या ठिकाणी आपल्या नेत्रांनी बघणार आहोत. हे आपल्या पिढीचं सौभाग्य आहे खरं, पण केवळ रामाची प्रतिष्ठा करून आणि हे मंदिर पूर्ण करून चालणार नाही. अशा प्रकारची मंदिरं पुन्हा पुन्हा का तोडली गेली, का त्यांचा विध्वंस होत गेला, याची कारण मीमांसा पण होणं आवश्यक आहे. हे मंदिर जेव्हा उभं होतं आहे त्याच वेळेला अनेक लोकांचे मनसुबे असे आहेत की मंदिर उभं तर होऊ द्या, ज्याप्रमाणे जुनी मंदिरं नेस्तनाबूत झाली तशाच प्रकारचं काहीतरी याही मंदिराकरता करता यावं. अशा प्रकारची तुकडे तुकडे गँग किंवा अशा प्रकारची मनोवृत्ती असलेली जी मंडळी आहेत, त्या सर्वांना जरब निर्माण करण्याकरता केवळ रामाचं मंदिर उभं करून चालणार नाही, तर एक अत्यंत समर्थ राष्ट्र मंदिर उभं करण्याची आवश्यकता आहे. हे राष्ट्र बलशाली झालं पाहिजे. ते इतकं बलशाली झालं पाहिजे की अयोध्येच्या मंदिराकडे नव्हे, कुठल्याही मंदिराकडे, आणि केवळ कुठल्याही मंदिराकडे नव्हे तर हिंदूंच्या कुठल्याही मानचिन्हाकडे बकऱ्या दृष्टीनं बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही. अशा प्रकारचं एक चित्र या जगामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. सुदैवानं आपण आज त्या मार्गाने चाललो आहोत, पण हे एकट्याचं काम नाही, हे सर्वांचं काम आहे आणि सर्वांनी अशा प्रकारच्या उपक्रमांच्या मध्ये सहभागी झाल्याशिवाय हे राष्ट्र बांधलं जाणार नाही. भगवान श्री रामचंद्रांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य त्यांची प्रतिकारक क्षमता हे आहे. त्या प्रतिकाराकरता सर्व सामर्थ्यानिशी उभे झाले. जगामध्ये केवळ सज्जनतेनं विजय प्राप्त होत नसतो, सज्जनतेच्या सोबत शक्ती असावी लागते, शक्तीच्या सोबत सक्रियता असावी लागते आणि सक्रियतेच्या सोबत सावधानता असावी लागते, तेव्हा विजय प्राप्त होतो. आणि हा विजय प्राप्त होण्याकरता, हा कायमचा विजय प्राप्त होण्याकरता ज्या प्रकारची आपल्या समाजाला एक सतत संघटनेची सवय असली पाहिजे, तशा प्रकारची सवय लावण्याकरता अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता आज आहे आणि ती पुढेही राहणार आहे. हा समाज बांधला गेला पाहिजे. रावणाला भीती केव्हा वाटली? रावण भगवती सीतेला पुन्हा पुन्हा सांगत होता, तो वनवासी राम माझ्याकडे येऊन पोचूच शकत नाही. पण जेव्हा सागरावरती सेतू बांधला गेला हे रावणाला पहिल्यांदा कळलं, रावण दचकला. वाल्मिकी रामायणामध्ये रावण पहिल्यांदा दचकला याचं वर्णन मिळतं ते सागरावरती, सागरे सेतू बंधनतम न सद्ध्यां कथंचन. सागरावरती सेतू बांधला गेला, मी तर विश्वास ठेवू शकत नाही. भगवान रामचंद्रांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची लीला कुठली असेल तर ती सेतुबंधनाची लीला आहे. प्रभू रामचंद्रांनी आयुष्यभर सेतुबंधन केलं. दगडांचा बांधलेला सेतू हा तर प्रतिकात्मक सेतू आहे, पण अयोध्येच्या क्षत्रियांशी त्यांनी शृंगवेरपूरच्या भिल्लांना जोडलं. पुढे भगवंतानं 14 वर्षाच्या वनवासामध्ये या भिल्लांशी, या
गोंडांशी, या संतानांशी, ऋषींना जोडलं, पुढे या सर्वांशी वानरांना जोडलं, आणि पुढे तर भगवंतानं या राक्षसांच्या मधले जे सज्जन होते विभीषणासारखे त्यांनाही जोडलं. आणि म्हणून लंकेच्या दारावरती उभा असलेला जो समुदाय होता सेनेचा, त्यामध्ये लंकेतलं कोणी, त्यामध्ये अयोध्येतलं कुणीच नव्हतं. अयोध्येच्या राजसनुषेचं अपहरण झालं होतं, पण तिच्या मुक्तीकरता उभे असलेले सगळे लोक हे भगवंतानं 14 वर्षाच्या आपल्या संघटन कौशल्यानं उभे केलेले लोक होते. म्हणून या संघटनेच्या बळावरती भगवंतानं रावणाला हादरा दिला आणि रावणाचं राज्य संपवलं. भगवान श्रीराम केवळ सज्जन नव्हते, सज्जन तर ऋषी पण होते. ऋषींच्या मध्ये सज्जनतेची काय कमतरता होती. पण यश केवळ सज्जनतेनं मिळत नाही. यशाकरता त्या सज्जनतेच्या सोबत शक्ती असावी लागते, सक्रियता असावी लागते आणि सावधानता पण असावी लागते. हे सगळं प्रभू रामरायांच्या मध्ये जे काही आपण बघतो आहोत ते सगळं आपणाला या हिंदू समाजामध्ये पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून दो धागे श्री राम के नाम विणण्याची फार मोठी आवश्यकता आहे. 2 धाग्यांनी काय होणार आहे असं समजू नका. मनाशी मन जोडलं गेलं आणि आपल्या सगळ्यांची मनं एका रामाशी जोडली गेली, हे राष्ट्र अभेद्य ठरणार आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी आम्हाला सगळ्या प्रकारच्या दीक्षा देऊन टाकल्यात, सगळ्या प्रकारचं शिक्षण देऊन टाकलं, सगळ्या प्रकारचा आदर्शही करून आपल्यासमोर ठेवून दिला. मला भगवान रामचंद्रांचं चरित्र सांगत असताना एकाच ठिकाणी माझं मन बिचकत होतं. भगवान रामरायांच्यावरती कुठलाही आक्षेप घेतला जाऊ शकत नाही, पण वालीचा वध जेव्हा झाला त्या वालीवधावरती मात्र लोक आक्षेप घेतात. भगवंतानं वालीचा वध झाडाच्या आडून का केला हा मुख्य प्रश्न आहे. त्यामध्ये भगवंतानं दिलेलं उत्तर फार दीर्घ आहे आणि ते कोर्टातल्या आर्ग्युमेंटसारखं आहे. त्या सगळ्याचं वर्णन करण्याची आत्ता आपल्याला ना आवश्यकता आहे ना तितका वेळ आहे. पण भगवंताने सांगितलं की हे काही युद्ध नव्हतं. वालीनं प्रश्न विचारला, तुला लढायचं होतं, समोर का नाही आलास? भगवंतानं म्हटलं हे युद्ध नव्हतं, आय हॅव पनिश्ड यू. ही शिक्षा होती आणि शिक्षा मी तुला दिलेली आहे. आता शिक्षा देण्याचा भगवंताला काय अधिकार होता? अगदी भगवंतानं 62 श्लोकांच्या मध्ये आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे, थोडं थिडकं नाही आहे. पण त्यामध्ये एक मिसिंग लिंक होती आणि ती मिसिंग लिंक म्हणजे अरे एखाद्याला शिक्षा पण द्यायची असेल तर त्याला बोलण्याचा अवसर दिला पाहिजे, त्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे. तू हा अपराध केलास का हे विचारलं पाहिजे आणि नंतर त्याला शिक्षा जी करायची ती करता येईल. रामानं वालीला कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही बोलण्याची. हे माझ्या मनात डाचत होतं. एक दिवशी रामायण सांगत असताना एकदम माझ्या मनात एक विचार आला. तो फार महत्त्वाचा विचार होता आणि तो विचार असा, when crime is confirmed, encounter is the only solution. When crime is confirmed, encounter is the only solution. वालीचा क्राईम कन्फर्म्ड होता आणि त्यामुळे त्याला विचारत असण्याची आवश्यकता नव्हती. अशा लोकांना असंच संपवलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये योगीजींनी आरंभ केलेलं जे बुलडोजर कल्चर आहे ना, त्याची पण केव्हा तरी आवश्यकता निर्माण होणार आहे, लक्षात ठेवा. हे सगळं पराक्रमाच्या बळावरती करता येतं, हे आपण आता बघतो आहोत. पण हा पराक्रम लोकांच्या संघटनेतून जन्माला येतो आणि म्हणून ती संघटना निर्माण करण्याकरता ज्या ज्या उपक्रमांची आवश्यकता आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे शिलापूजन केलं गेलं, रथयात्रा केल्या गेल्या, किंवा गांधीजींच्या भाषेत सांगायचं तर मुठभर मीठ उचलल्यानं इंग्रज काही पळून जाणार नव्हते, पण त्या मुठभर मिठाच्या प्रतिकात्मक सत्याग्रहातनं लोक जोडले जात होते आणि आम्हाला इंग्रजांचा विरोध करायचा आहे हा संदेश जात होता. त्या प्रकारे हे 2 धागे विणता विणता लक्षात ठेवा समाजाचं मन विणलं जाणार आहे आणि समाजाचं मन असं विणलं जाणं आवश्यक आहे की ज्यामुळे पुन्हा या उन्नतीशील राष्ट्राकडे वाकड्या दृष्टीनं बघण्याचं साहस कुणाचंही होणार नाही. त्याकरता हृदयास हृदय जोडून हातात हात घेऊन या कार्य करायला हो, बल सागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.
तो विश्वास शोभून राहण्याकरता राम मंदिर निर्माण होत आहे आणि त्या राम मंदिराला सुदृढ बनवण्याकरता अशा प्रकारचा उपक्रम पुण्यपत्तनामध्ये घडतो आहे. हा सगळा घडून आणणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन.